नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दत्तूने गिरिजाला गावदेवीच्या मंदिराजवळ भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा गिरिजासुद्धा आपल्या वडिलांना घाईघाईने भेटायला जाते, कारण त्यांना महत्त्वाचं बोलायचं असतं. गिरिजा तिथे गेल्यानंतर फोन करत असते, पण तिच्या वडिलांचा फोन लागत नाही. तेव्हा तिला आठवतं, तिचे वडील तिला म्हणालेले असतात की कुणाला काही सांगू नकोस, पण लवकरात लवकर मला भेटायला ये, कारण आज तुला भेटणं खूपच महत्त्वाचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तू आता जायला निघालेला असतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष मोनूकडे जातं. तेव्हा इथे दत्तू मोनूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. मोनूला जाग आल्यानंतर तो म्हणतो, "काय रे बा, काय झालं? मला झोपू दे ना." तेव्हा दत्तू म्हणत असतो की "हे बघ मोनू बाळा, माझं महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जायचं आहे. तेव्हा माझं महत्त्वाचं काम झाल्यानंतर मी घरी येईन ना." तेव्हा मोनू म्हणतो, "बा, अरे आत्ता जातोयस? एवढ्या रात्रीचा?" तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, "हो, कामच तेवढं महत्त्वाचं आहे." तेव्हा दत्तूला आठवत असतं, प्रभासने सांगितलेलं असतं, "अरे गिरिजा आहे ना तुझी पोरगी, ती या संपत्तीची खरी वारसदार आहे. 6 महिन्यानंतर तो नागेश्वर घोरपडे तिलासुद्धा मारून टाकणार आहे. तुझ्या मुलीचा जीव वाचव. लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे." एवढं सगळं कळल्यानंतर दत्तूला ते आपल्या मुलीला सांगायचं असतं आणि तिचा जीव वाचवायचा असतो. तेव्हा त्याने मोनूला सांगितलेलं असतं, "मला यायला उशीर होईल. मी आल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस. कुणी कितीही सांगितलं तरी दरवाजा उघडू नकोस," असं दत्तूने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रने सांगितलेलं असतं की गिरिजा फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी लग्नाला तयार झाली. जबरदस्तीने लग्न केलंय त्याने. तिचं प्रेम वगैरे नाही आहे माझ्यावरती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती म्हणत असते, "अरे पण गिरिजाने तसं आम्हाला काहीच सांगितलं नाही. तिच्यावरती लग्नासाठी कुणीही जबरदस्ती केलेलीच नाही आहे." तेव्हा नागेश्वर म्हणतो, "हो ना, त्यांनी मनापासून ह्या लग्नाला संमती दिली होती." तेव्हा रुद्र म्हणतो, "पण आबासाहेब, जर त्यांनी त्यांच्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी किंवा वडिलांसाठी हे लग्न जर केलं असेल आणि त्यामुळे त्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकल्या असतील, तरी त्या कॉन्ट्रॅक्टची त्यांच्यावरती जबरदस्ती झाली आहे ना. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आबासाहेब, ज्या नात्यामध्ये जबरदस्ती असेल, जिथे मनापासून लग्न केलेलंच नाही आहे, त्या नात्यामध्ये मला अडकून राहण्यात काही रस नाही. मी त्यांना आता ह्या नात्यातून मोकळं करणार आहे आणि त्यांना जिथे राहायचं आहे ना, तिथे आनंदाने राहण्याची परवानगी देणार आहे. त्यांना त्यांच्या वडिलांच्या घरी राहायचं असेल तरीसुद्धा चालेल." तेव्हा रुद्र गेल्यानंतर नागेश्वर म्हणतो, "अहो चिरंजीव, ऐकून तरी घ्या. काय चाललंय या चिरंजीवांचं बघाच तुम्ही," असं तो वासंतीला म्हणतो. तर प्रेक्षकांनो, गावदेवीच्या मंदिराजवळ इथे आता दत्तू पोचलेला असतो आणि तो गिरिजाची वाट बघत असतो. गिरिजासुद्धा धावत पळत तिथे पोचतच असते. तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, "गिरिजा बाळा, अगं कुठेस तू? ये लवकर ये. मला जे सत्य समजलंय ते मला तुला सांगू दे. अगं तू अंगत आणि देवकीची एकुलती एक मुलगी आहेस गं. नशीबवान मुलगी आहेस तू. तुला माहिती आहे का, नागेश्वर घोरपडे ज्या प्रॉपर्टीच्या बळावरती इतका माज करतोय, त्या संपूर्ण प्रॉपर्टीची वारसदार तू एकटी आहेस बाळा. आणि हे सत्य मला तुला सांगायचं आहे. हे लग्न नाही आहे, 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते झाल्यानंतर तो नागेश्वर घोरपडे तुलासुद्धा संपवेल. म्हणून मला हे सत्य तुझ्यापर्यंत पोचवायचं आहे." तेवढ्यातच इथे दत्तूला चाहूल लागते की कुणीतरी तिथे येत आहे. म्हणूनच तो जातो आणि देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आतमध्ये मंदिरामध्ये बसतो. तेवढ्यातच गुंड लोक पोचलेले असतात. तेव्हा इथे गुंड म्हणत असतो, "काय दत्तू शेठ, काय करताय तुम्ही?" तेव्हा इथे दत्तू म्हणत असते, "काय रे बाबांनो, इथे काय तुम्ही देवी आईचं दर्शन घ्यायला आलात?" तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो, "नाही, तुझा बळी द्यायला आलोय." तेव्हा दत्तू घाबरतो आणि त्याला लगेच कळतं की माझ्या पाठीमागे गुंडे सोडलेले आहेत मला मारण्यासाठी. माझी सुपारी दिली असेल कदाचित, कारण जे सत्य मला समजलंय ते मी गिरिजाला सांगू नये म्हणून. याची चाहूल लागताच इथे आता एकाही क्षणाचा विलंब न करता ते गुंड लोक दत्तूला पकडायला जाणार. तेवढ्यातच हळदीने भरलेलं ताट दत्तू उचलतो आणि त्या गुंड लोकांच्या तोंडावरती फेकून मारतो. त्यांच्या डोळ्यामध्ये संपूर्णपणे हळद गेल्यानंतर त्यांना दिसेनासं होतं. ते खाली आता कोसळलेले असतात आणि त्या संधीचा फायदा उचलून दत्तू तिथून निसटलेला असतो. दत्तू स्वतःचा जीव वाचवत असतो आणि तो तिथून निघून गेल्यानंतर गुंड लोक त्याचा पाठलाग करत जातात आणि नंतरला गिरिजा तिथे पोचलेली असते. गिरिजा म्हणते, "बाबा, अहो कुठे आहात तुम्ही?
बाबा सांगा ना कुठे आहात तुम्ही? पण बाबा तिथून निघून गेलेले असतात, कारण गुंड लोकं पाठी लागलेले असतात. तेव्हा गिरिजा म्हणते, "हे काय? इथे हळद का एवढी सांडली? नक्की काय घडलं इथे?" आणि तेवढ्यातच त्या गुंड लोकांचा आवाज गिरिजाच्या कानावरती पडलेला असतो आणि ते म्हणत असतात, "पकडा रे पकडा त्याला." आणि तो आवाज आल्यानंतर गिरिजा लगेचच धावत पळत त्या दिशेने जाते. नक्की ते गुंड कुणाला पकडायला सांगतायत हे तिला बघायचं असतं. तर प्रेक्षकांनो, रुद्र आता टेन्शनमध्ये असतो. तो इथे गिरिजाला नात्यातून मोकळं करायला निघालेला असतो. तो म्हणतो, "त्यांना हे लग्न मान्य नाही, तर काही हरकत नाही, मी त्यांना मोकळं करेन." तेव्हा वासंती तिथे येते आणि म्हणते, "रुद्र, बाळा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, बोलू का?" रुद्र म्हणतो, "बोला ना आईसाहेब." तेव्हा वासंती म्हणत असते, "हे बघ रुद्र, मी मान्य करते की तू तुझ्या वडिलांचा शब्द राखण्यासाठी आणि गिरिजाने तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी तिला पैसे हवे होते म्हणून म्हणून जरी हे लग्न केलं असलं तरीसुद्धा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विधिवत तुमचं लग्न पार पडलेलं आहे. बरोबर ना? आता तुम्ही दोघेजणं नवरा बायको आहात, मग हे नातं आता निभवायला नको का?" तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, "आईसाहेब, अहो पण ज्या नात्यामध्ये प्रेमच नसेल, जिथे आमची मनच जुळणार नसतील, ते नातं जबरदस्तीने निभवण्यामध्ये काय अर्थ आहे?" तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणत असते, "रुद्र बाळा, असं नको बोलूस. बरं तू मला सांग, तुला गिरिजा आवडत होती. तू जर तिला प्रपोज केलं असतंस, लग्नाच्या आधी तिला विचारलं असतंस आणि तिने तुला नकार दिला असता, तर तू तिच्यावरती प्रेम करणं बंद केलं असतंस का? सांग ना मला. तू तिला मनवण्यासाठी किंवा तिचं प्रेम मिळवण्यासाठी अजिबात प्रयत्न केले नसतेस, केले असतेस ना? मग आता जरी तुझं लग्न झालंय आणि तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल आता प्रेम नाही आहे, पण तू तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण कर ना. कारण आता तर तिच्या वडिलांनी तिची सगळी जबाबदारी तुझ्यावरती टाकली आहे. मग आता तुला ही जबाबदारी निभवायला नको का? तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी तुला प्रयत्न करायला नको का?" असं इकडे वासंती रुद्रला समजावत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, "बाबा कुठे आहात तुम्ही? बाबा." आणि तेवढ्यातच इथे दत्तू तिला आवाज द्यायला जाणार. नागेश्वर घोरपडे येतो. दत्तूच्या पोटामध्ये चाकू खुपसतो आणि त्याचा खून करून टाकतो आणि म्हणत असतो, "काय दत्तू शेठ, तुम्ही माझ्यापासून दूर पळत होता आणि मग पळत पळत पुन्हा माझ्या जवळच आलात. ज्या ज्या लोकांना माझ्याबद्दलचं आणि गिरिजाचं सत्य समजेल, त्या त्या लोकांना मी असंच मारून टाकेन. ज्यांना कॉन्ट्रॅक्टबद्दल कळेल त्या सगळ्यांना मी असंच मारून टाकेन, अगदी संपवून टाकेन आणि त्यांचं तोंड कायमचं बंद करून टाकेन. तुम्हाला सत्य समजलं, तेव्हा तुम्ही आता या सगळ्यातून आता मोकळे झालात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वरने दत्तूला मारल्यानंतर दत्तूने त्याचा हात पकडतच खाली जीव सोडलेला असतो. तेव्हा दत्तूच्या हाताला लागलेलं रक्त हे आता नागेश्वरच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरने एवढ्या मोठ्या चाकूने दत्तूला ठार करून टाकलेलं असतं. तो म्हणतो की "माझं सत्य गिरिजाला सांगायला जात होतास का? आता काय झाले शेवटीला? जीव गमावून बसलास ना? नसतं सत्य कळलं तुला तर जास्त बरं झालं असतं. निदान जिवंत तरी राहिला असतास." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा त्या ठिकाणी आलेली असते. आपल्या वडिलांची डेथ बॉडी बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. ती आता जोरात ओरडते, कासावीस होते आणि म्हणते, "बाबा." आणि धावत पळत तिथे येते. तिच्या बाबांचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि म्हणत असते, "बाबा डोळे उघडा बाबा. बाबा बघा तुमच्या गिरिजाकडे. बाबा डोळे उघडा." आणि तेव्हा इथे गिरिजाच्या मांडीवरतीच तिच्या वडिलांनी आता शेवटची घटका मोजलेली असते. त्यांनी जीव सोडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, हे सगळं केलेलं असतं नागेश्वर घोरपडेने आणि तेव्हा इथे त्याच्याबरोबर असलेला त्याचा जो माणूस आहे सुभानराव, तो सुद्धा आता घाबरलेला असतो. दोघेजणं लपून छपून बघत असतात की दत्तू मरतोय की आपल्या मुलीला सत्य सांगतोय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, "बाबा बोला ना, बाबा काहीतरी बोला. तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, मग सांगा ना तुमच्या गिरिजाला. प्लीज बाबा डोळे उघडा." पण इथे आता गिरिजाचे वडील डोळे उघडत नाही. त्यांनी जीव सोडल्यानंतर गिरिजा त्यांना मिठी मारून खूपच जास्त रडायला लागते. तेव्हा ती म्हणत असते की "बाबा असं का केलंत तुम्ही? सांगा ना, आता का तुम्ही आम्हाला सोडून गेलात? सगळं चांगलं झालं होतं ना बाबा? आपल्या मोनूला काय उत्तर देऊ मी? काय सांगू त्याला? प्लीज बाबा असं करू नका. उठा बाबा उठा. तुमच्या गिरिजाकडे बघा ना बाबा. उत्तर द्या."
पण इथे आता दत्तूने जीव सोडल्यामुळे तो काय उत्तर देणार? गिरिजा आता रडत असते. आता कुठे मुलीचं लग्न झालं होतं आणि लगेचच वडिलांनी जीव सोडलेला असतो. त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला असतो. गिरिजा इथे आता दत्तूचा हात बाजूला करते, तर तिथे दत्तूने लिहिलेलं असतं की 3, 1, 1 असं लिहिलेलं असतं. तेव्हा ती विचार करत असते की 3, 1, 1, 2 याचा काय अर्थ होतो बाबा? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, ती कोण लोकं होती ज्यांनी तुमचा पाठलाग केला? ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला बाबा सांगा ना? कोण ती लोकं होती ज्यांनी तुम्हाला मारलं? बाबा तुम्हाला काय सांगायचं होतं महत्त्वाचं मला? असं काय सांगायचं होतं ज्याच्यामुळे तुम्हाला जीव गमवावा लागला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त गिरिजा रडत असते. नागेश्वर म्हणत असतो की सुभानराव जा. गावकऱ्यांना सांगा की आमच्या सुनबाईचा बाप मेलेला आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज हवी असेल, त्यांना मदत करायला सांगा, असं आता नागेश्वर सुभानरावला म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चिता रचलेली असते. सगळे गावकरी तिथे जमलेले असतात. इथे दत्तूला अग्नी देण्यासाठी. तेव्हा गिरिजा तिथे बसलेली असते. गिरिजाला आपल्या वडिलांचे ते सगळे क्षण आता आठवत असतात. जेव्हा तिला नशिबाचं नाणं भेटलेलं असतं, तेव्हा दत्तूला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तो म्हणतो की नशीबवान आहे माझी मुलगी, माझी पोरगी गिरिजा आहे, ती नशीबवान आहे, असं तो खूपच आनंदाने सगळ्यांना ओरडून सांगत असतो. जेव्हा गिरिजाचं लग्न ठरलेलं असतं आणि तिचा त्या घरामध्ये शेवटचा दिवस असतो, तेव्हा तिने आपल्या वडिलांना खूपच प्रेमाने घास भरवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, लग्नाच्या वेळेला त्यांनी आता तिचे फ्रॉक आणि लहानपणीच्या काही वस्तू त्या आता गिरिजाला दत्तूने आणून दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की तुझ्या गरीब बापाकडे एवढंच आहे. आणि त्यानंतर गिरिजाला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून इथे दत्तूने तिची भाकर तुकडा घेऊन दृष्टसुद्धा काढलेली असते. तेव्हा हे सगळ्या गोष्टी आता गिरिजाला आठवत असतात आणि ती खूप जास्त रडत असते. तर इथे नागेश्वरला आठवत असतं की दत्तूला मारण्यामागे त्याचाच हात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पंडित म्हणत असतात की हे घ्या, आता अग्नी लावा बरं, अग्नी द्या. त्यांचा मुलगा कुठे आहे? तेव्हा गावकरी म्हणत असतात की त्यांचा मुलगा इथे कसा येईल? तो तर बिचारा लहान आहे ना, तो नाही येऊ शकत इथे. तेव्हा इथे पंडित म्हणतात की ठीक आहे, मुलगा नाही येऊ शकत ना, मग आता जावई म्हणून रुद्रसाहेबांनी अग्नी दिला तरीसुद्धा चालेल. ते सुद्धा त्यांना मुलाप्रमाणेच आहेत ना, तेव्हा तुम्ही अग्नी दिला तरीसुद्धा चालेल. तेव्हा लगेच रुद्र समोर येतो आणि अग्नी देण्यासाठी ती अग्नी हातामध्ये घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता गिरिजाकडे बघत असतो की तिची काय रिॲक्शन आहे, तिचं काय म्हणणं आहे. तेवढ्यातच इथे गिरिजा म्हणत असते की 1 मिनिट थांबता का? मोनू इथे आला नाही कारण तो लहान आहे, पण त्यांची मोठी मुलगी इथे आहे ना, आणि मी त्यांची मोठी मुलगी या नात्याने त्यांच्या चितेला अग्नी देऊ शकते. चालेल ना मी अग्नी दिला तर? तेव्हा गुरुजी म्हणतात, हे कसं शक्य आहे? याआधी असं कधीच झालेलं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, काय हरकत आहे? ते त्यांचे वडील आहेत आणि जर त्यांना अग्नी द्यायचं असेल तर त्यांनी द्यावा. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं आम्हाला कुणाला वाटत नाही. तेव्हा हे घ्या, तुम्हाला अग्नी द्यायचं तुम्ही द्या, असं रुद्र गिरिजाला म्हणतो आणि तिच्या हातामध्ये तो आता मशाल देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता मनामध्ये म्हणत असते की बाबा, ज्याने कुणी तुम्हाला मारले, तुमचा खून केलाय ना, तुमची शपथ घेऊन सांगते, त्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मोनू आलेला असतो. तो म्हणतो, तायडे, अगं बाबा कुठं आहे? आता मी एकटा कसा काय राहू त्या घरामध्ये? तेव्हा इथे आता गिरिजा त्याला मिठी मारून रडत असते. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि म्हणतो, हे बघ मोनू, त्या घरामध्ये तुला एकटं राहायची गरज नाही आहे बाळा. तुझी ताई इथे राहते ना, मग आजपासून तू इथे तुझ्या ताईबरोबर राहायचं. या घरामध्ये तुला एकटं जाऊन तिथे राहायची गरज नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दत्तूचा फोटो वगैरे लावण्यात आलेला असतो. तेव्हा तिथे गिरिजा उभी असताना नागेश्वर येतो आणि म्हणत असतो की सूनबाई, पण इथे एवढं काय सांगायचं होतं दत्तूला की त्याने तुम्हाला रात्रीचं गावदेवीच्या मंदिराजवळ भेटायला बोलावलं होतं? नाही सांगा ना, एवढं काय सांगायचं होतं तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणते, 1 मिनिट, माझ्या बाबांना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून त्यांनी गावदेवीच्या मंदिराजवळ मला बोलावलं होतं. ही गोष्ट फक्त मला आणि बाबांनाच माहिती होती, बाकी कुणालाही माहिती नव्हतं. मग तुम्हाला कसं माहीत की मी गावदेवीच्या मंदिराजवळ त्यांना भेटायला गेले होते ते? सांगा ना.
तेव्हा ती मनामध्ये म्हणते की याचा अर्थ माझ्या बाबांच्या खुनाच्या मागे यांचा तर काही हात नाही आहे ना, हे सगळं यांनी तर मुद्दामून घडवून आणलेलं नाही आहे, असं गिरिजा आपल्या मनातच म्हणत असते.